चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बर्डमॅन म्हणून ओळख असलेले वन्यजीव अभ्यासक व व्हॉइस आर्टिस्ट सुमेध वाघमारे यांनी जागतिक चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर चिमणी संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे। चिमणी ही मानवाची जिवलग मैत्रीण असून ती विविध कीटक खाऊन पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करते। मात्र एकेकाळी सर्वत्र सहज दिसणारी चिमणी आता दुर्मिळ होत चालल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे। चिमण्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनशैलीत छोटे बदल करणे गरजेचे आहे। विशेषतः उन्हाळ्याच्या काळात घराबाहेर पाण्याची भांडी ठेवणे, धान्य टाकून अन्नछत्र उभारणे तसेच झाडे लावून त्यांना सुरक्षित निवास उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे वाघमारे यांनी सांगितले। चिमणी वाचवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देत त्यांनी नागरिकांनी पुढाकार घेऊन चिमणी संवर्धनासाठी योगदान द्यावे असे आवाहन केले आहे। हो, आठवलं का तुम्हाला? कोण? आपल्याच घराजवळची राहणारी चिवताई। पण आता ती हरवत चाललेली आहे। चिमणी संवर्धन केली पाहिजे। का बरं? कारण ह्या चिमण्या पहिल्यांदा किडे खायचे, किटकुळे खायचे, आपल्या घरातले झुरळं सुद्धा खायचे, म्हणजे आपल्या घरातलं सगळं काय पेस्ट कंट्रोल करायचे। आणि आता काय परफ्यूम मारले जातात, आमचं घर स्वच्छ दिसलं पाहिजे, सुंदर दिसलं पाहिजे। पण तीच चिमणी आपल्या देवळीत राहायची, आपल्या खापराच्या घराच्या खाली राहायची। लोकांनी आपली घरं बदलली आणि चिमणीला पळवून लावलं। आणि मलाच विचारतात लोक की चिमणी दूर का गेली बरं? आपल्या ह्या चिमणीला परत आणण्यासाठी, या चिवताईला परत आणण्यासाठी आपल्या घराची बनावट आपण बदलावी, हीच माझी विनंती। आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे, प्रत्येकाने आपल्या परिसरामध्ये पाण्याने भरलेली भांडी पिण्यासाठी ठेवावी, मुठभर धान्य त्यांना खायला टाकावं, तेव्हाच तर आपल्या चिमण्या वाचल्या जातील। अहो, चिमण्या सगळ्यांच्या मित्र आहेत, म्हणजे आपल्या घराला स्वच्छ ठेवतात, आपल्या परिसराला स्वच्छ ठेवतात। जर चिमणी नष्ट झाली तर ही पृथ्वी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही। तर कृपया माझी विनंती आहे, सगळ्यांनी चिमणी वाचवा, चिमणी जगवा आणि स्वतःला सुद्धा जगवा।